नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, आमनापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावे रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुचडे 9130035511, किरण निकम 9579771177, विनय राजमाने 9503415050। मिरजेची तुलना पाकिस्तानशी, माजी पालकमंत्री सुरेश खाडे यांचे हिंदू गर्जना सभेत वक्तव्य। मिरज मतदारसंघातून गेल्या 4 वेळा विजय मिळवलेले व राज्याचे माजी मंत्री भाजप नेते सुरेश खाडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं। मिरजसारख्या मिनी पाकिस्तानातून मी 4 वेळा निवडून आलो। मी जातीने चांभार म्हणजे दलित आहे, मात्र हिंदू राष्ट्राच्या लढाईत मागे नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या मतदारांचाच अपमान केला आहे। सांगलीत आयोजित हिंदू गर्जना सभेत खाडे बोलत होते। या सभेला नितेश राणेही उपस्थित होते। सांगलीत पार पडलेल्या हिंदू गर्जना सभेला मंत्री नितेश राणे, माजी मंत्री सुरेश खाडे यांच्यासह भाजप पदाधिकारी व शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते। या सभेत बोलताना खाडे यांनी धर्मनिरपेक्ष देशाला हिंदू राष्ट्राकडे नेण्याचा इरादा बोलून दाखवला। ते म्हणाले की आम्ही हिंदू चांभार आहोत, दलित असलो तरी हिंदू आहोत। हिंदू राष्ट्राच्या लढाईत आम्ही मागे नाही। हिंदू राष्ट्र झाले तर अजिबात चिंता नाही। हिंदू राष्ट्र निर्मितीकडे केंद्र सरकारची पावले पडत आहेत, त्याला आपलीही साथ हवी। हिंदू राष्ट्र झालेच पाहिजे अशी आपलीही मागणी असल्याचे खाडे म्हणाले। आपल्या भाषणात त्यांनी मिरज मतदारसंघाला मिनी पाकिस्तान संबोधत मतदारांचा अपमान केला आहे। कधी कधी राणेसाहेब असं वाटतं सभागृहामध्ये की एक दिवस इथं मराठी माणूस राहायचा, सभापतीपासून ते 288 असं तिकडलं तर पुढं काय करायचं एक दिवस येण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळं आपल्याला कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे। तुम्ही जे म्हणता त्याच्याबरोबर आम्ही सगळी जनता तुमच्या बरोबर आहे, नवं जनता। मागली विधानसभा झाली, लोकसभेला आपल्याला निसटता विजय गेला, थोडंसं पराजय झालो, काही पर्सेंटमध्ये मतदान कमी पडला होता। पण ज्या वेळेला विधानसभा चालू झाली त्यावेळी बटक येतो, बटक घे, एक साथ रहोगे तर टिकोगे, ह्या नाऱ्यावरती सगळा हिंदू जागृत झाला आणि विधानसभेचा रिझल्ट भरभराटीने फुटला। हे हिंदूमध्ये काम आहे। आज आम्ही सभागृहात होतो, राणेसाहेब असता आम्ही बघतो सभागृहात एवढीच गल्ली राहिल्याबद्दल त्यांच्यासाठी, बाकी सगळं सभागृह आमचं आहे का नाही? म्हणून ते पण येतात जातात बसतात, काय बोलायला चालत नाही, विरोध पक्ष नेता नाही, काय नाही, ही परिस्थिती आहे। ज्याने साथ दिली त्याचा कार्यक्रम होणार आणि आम्ही सभागृहात कार्यक्रम करणार, त्याबद्दल चिंता नाही। त्यामुळे निश्चितच हे जरुरी आहे। आता मग अशी घोषणा देताना हिंदू राष्ट्र म्हणून घोषणा दिली आहे, पाऊल टाकावे त्या दृष्टिकोनातून आणि केंद्र पाऊल टाकायला लागले। त्यामुळे हिंदू राष्ट्र झालं तर मग काही चिंता नाही। हे पण मोदी साहेब त्या प्रयत्नात आहेत आता, त्या दृष्टिकोनातून निश्चित आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे। आम्ही जर दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे असं समजू नका तुम्ही। हिंदू चांभार म्हणून लावलं जातं मला, त्यामुळे असं नाही की आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत राजे, हे पण असं आम्ही मागे नाही, आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो आम्ही, का? आणि 4 वेळा आम्ही चौकार मारलाय, मगाशी तुम्ही हाडरी झाली म्हणला, चुकीचं म्हणला, पण तिथं चौकार मारलाय आम्ही त्यामुळं असं नाहीये। पण जिथं आम्हाला ठोकायचं त्याकडे ठोकणार, जिथं रुजवायचं तिथं रुजवणार आणि आम्ही आपल्या बरोबर आपली साथ देणार, त्याबद्दल शंका नाहीये।